पोटच्या चिमुरडीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी बापानं स्वतःच्या जीवाची बाजी लावत बिबट्याशी झुंज देणारी, अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। अवनी मनोज गुंजाळ असं बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 4 वर्षीय मुलीचं नाव आहे। तर विहिरीमध्ये पडून तिचे वडील मनोज गुंजाळ हे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। आपल्या 4 वर्षांच्या मुलीला बिबट्या ओढून नेताना पाहून पित्यानं बिबट्याशी थेट 2 हात केले आणि मुलीची सुटका केली। मात्र बिबट्याच्या तावडीतून सुटून धावताना अंधारामध्ये बाप लेक दोघे सुद्धा एका खोल विहिरीत कोसळले। या भीषण प्रसंगात दोघेही गंभीर जखमी झालेत। डोंगरगाव येथील रहिवासी मनोज गुंजाळ यांची 4 वर्षांची मुलगी अवनी ही तिच्या आईच्या पाठीवर होती। याच वेळी त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक अवनीवर झडप घातली। बिबट्यानं अवनीला तोंडात पकडलं आणि तिचा अंधाराच्या दिशेनं काही अंतरापर्यंत ओढत नेऊन पाठलाग केला। अवनीच्या आईने आरडाओरडा करतात जवळच असलेले तिचे वडील मनोज गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याच्या दिशेनं धाव घेतली। आपल्या डोळ्यासमोर पोटच्या पोरीला बिबट्या ओढून नेत असल्याचं पाहून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या बिबट्यावर थेट हल्ला चढवला। मोठ्या धैर्यानं त्यांनी बिबट्याशी मुकाबला करत त्याच्या तावडीतून चिमुरडी अवनीची सुटका केली। बिबट्याच्या तावडीतून अवनीला सोडवल्यानंतर मनोज हे तिला कडेवर घेऊन जीव वाचवण्यासाठी घराच्या दिशेनं पळत सुटले। मात्र रात्रीची वेळ आणि दाट अंधार असल्यामुळे त्यांना समोर असलेल्या विहिरीचा अंदाज आला नाही। पळण्याच्या वेगात मनोज गुंजाळ हे मुलीसह थेट खोल विहिरीत कोसळले। दोघे विहिरीत पडल्यामुळे आरडाओरड सुरू झाली। घटनास्थळाकडे धावलेल्या ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीनं विहिरीतून वडील आणि मुलीला बाहेर काढलं। बिबट्याच्या हल्ल्यात अवनी गंभीर जखमी झाली असून विहिरीत पडल्यामुळे मनोज गुंजाळ यांनाही मोठी दुखापत झाली आहे। दोघांनाही तातडीने संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एक बाप आपल्या लेकरासाठी काय करू शकतो हे या घटनेमधून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। 10वी नंतर योग्य दिशा म्हणजे भविष्य ठरवणं। स्मार्ट अकॅडमी, जिथे फक्त शिकवलं जात नाही तर टॉपर्स घडवले जातात। अकोल्यात शिकून पहिल्यांदाच NIT नागपूर ENTC मध्ये प्रवेश। 2 वर्षांचा पूर्णवेळ इंटिग्रेटेड कोर्स, रेग्युलरली वीकली टेस्ट, पर्सनल अटेन्शन। तुमचं स्वप्न इंजिनियर, डॉक्टर बनण्याचं स्मार्ट अकॅडमी सोबत नक्की पूर्ण होईल। स्मार्ट अकॅडमी, टॉपर्स घडवणारी नंबर 1 ची अकॅडमी।